हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली. इथं बाबांनी त्यांच्यासाठी चहा टाक. आणि आजपासून अधिक मास सुरू होतो आहे, म्हणजे धोंड्याचा महिना सुरू होतो आहे. तर आत्या म्हणे की आज आपण धोंड्याचं जेवण आहे, म्हणजे पुरणपोळी, रस, परत सार, भात, भजे, कुरडे हे सगळं बनवू. कारण आज तर काय मी असं धोंडा स्पेशल असं काही घालत नाही आहे पाहुणे वगैरे बोलून, पण असंच पहिला दिवस आहे धोंड्याचा म्हणून जरा तेच जेवण बनवायचं असं चालू आहे. तर मस्त आज पुरणपोळी आणि रस आहे. तर चला पटपट तयारी करतो आम्ही आता. तर डाळ मस्त स्वच्छ धुवून घेतली, आधी थोडा वेळ भिजत घातली. आता ती शिजायला टाकून देते. तर आता इथं सारासाठी मसाला बनवते. कांदा, खोबरं, लसूण आणि मिरची, आणि हे जे डाळीचं पाणी राहील ते. खरं तर डाळीचं पाणी नाही चाललं असतं टेस्टी लागत. तर मसाला झाला आहे मस्त असं तळून. आता याला मिक्सरमध्ये बारीक करते. तोपर्यंत आता डाळ पण शिजतच आली. हे पहा, रोज चक्कर आहे आता. बरं एक नाही आता दोन आहे. रिवा पण आहे. रिवा पुढं बसती, मागं कानाला घेऊन एका जणी बसायचं. काना यांच्यासोबत तिघांना चक्कर भेटत चौघांना. काल सुनील दादा गेले तिकडं की मला वाटलं कानाला घेऊन गेले. काना तसेला होता तिची मम्मी म्हणायची, अगं काना इथं गेला तो, मला पण जायचं. गेला तो, रडायची नाही. इतकी रडली, किती वेळ रडत होती. सारखे चक्कर मारीत राहते. एक झालं की एक. हा, दादा झाले का तात्या झाले का हे दोघांपैकी एक जण. नाही तर सेपरेट चक्करला नाही ते त्यांना. आता दीदी इथं पुरण परतवते. राडा बघू शकता तुम्ही. आता रस बनवलाय त्यामुळे राडा झाला. पहिला तो आवरून घ्यावा लागत. त्यांनी मस्त असा सार बनवलाय, काळी रशी. मस्त सुगंध येतोय साराचा. कानाची आंघोळ बागोळ चालली डायरेक्ट टाकीवर. मम्मी कपडे धुत होती, काना तिकडंच गेला आंघोळीला. कारण कानाला माहिती आज आपल्या घरी धोंडा आहे, त्यामुळं काना थोडंसं लवकर उठून लवकर आंघोळ वगैरे करून आवरतोय. कारण कानाचं कसं त्याच्या काकांसारखं नाही ना, लेट आवरायचं वगैरे, उठायचं कवर पण बसायचं असं नाही. कानाची काका बा केव्हाची मोबाईल वाद बसले इथं. आवरा ते लहान पोरगं पा घ्या आमच्या पोराचं काही आदर्श घ्या. त्यांना घ्यायचं तुमचं, तुम्हालाच त्यांचं घ्यावं लागू राहिला का हो? आता का मग बसले? हो इकडं पा. यायशी इग्नोर करते तुम्ही, मग मला म्हणते का मला ब्लॉगमध्ये घेत नाही तू. कसं काय घ्यायचं मी? कोणत्या बेसिसवर घ्यायचं तुम्हाला सांगा सबस्क्रायबर तुम्ही. म्हणती नाही का, म्हणती नाही. इकडं पा ना, इकडं पा. हां उठा आंघोळ करा. काय विशेष? धोंडा काय विशेष पुरण घातलं ना. एक खायच्या वगैरे पोळ्याले मायला आपल्या काल पण आज धोंड्याचा महिना चालू झाला का? धोंडा पण केला. मग काय 2 in 1. पहिल्याच दिवशी धोंडा केला. अधिक मास ना? हा अधिक मास. हिंदू कॅलेंडरनुसार 3 वर्षातून एकदा अधिक मास होतो. डे ॲडजस्ट केले जाते. कारण आपले, म्हणजे मी एक व्हिडिओ पाहिली त्याच्यामध्ये, आपले हिंदू धर्माचं जे कॅलेंडर आहे ना, त्याच्यात 15 दिवसानुसार 30 दिवसाचा महिना राहतो. आणि 30 दिवस हां, एक महिना म्हणजे किती 18-19 दिवस ॲड होत्या. ते 19 दिवसाचा सेपरेट महिना. दोन तिथी येत्या, नाही तर तिथी गाठात या तिथी गाठल्या का तेवढे 30 दिवस मिळून एक धोंड्याचा महिना तयार होतो 3 वर्ष. आणि इंग्लिश कॅलेंडरवालेनी तो प्रॉब्लेम सॉल्व करायकरता 31 एकाड एक महिना 31 दिवसाचा करेल. म्हणजे मग त्यांच्यामध्ये एक्स्ट्राचा महिना येत नाही. तू पुरणपोळ्या करते का? त्याला आत्र महिना म्हणतात. अधिक मास माऊली आत्र महिन्यात होईल. हा का? माऊली धोंड्याच्या महिन्यात होईल म्हणून माऊली आत्रव आहे का? झोपलं पाहिजे.
धोंडा पण आहे. तू एकटाच राहिला होता का घरी? हा, आपलं सण. झालं का धोंड्याचं जेवण पोटभर? म्हणजे तुम्हाला नाही म्हणल्यावर का धोंड्याचं जेवण म्हणजे धोंडा आहे आज त्याचं. तुझ्या आजी सासऱ्याचं नाव धोंडीराम आहे. हा महिना कोणता आहे माझ्या लक्षात नव्हतं, तुम्हीच म्हणले. अधिक मास म्हणा. बरं तुम्हाला जे समजायचं ते समजा. सप्तम मास म्हणायचं. माझ्या डोक्यात नव्हतं ते, तुम्हीच म्हणले. म्हणून मी वहिनीला म्हणले की हा विष्णू मावळला. ए, झोप बसा, आपल्याला भांडण पुढं आणलं. बसा. चला मस्त पोटभर पुरणपोळीचं जेवण झालंय आणि आता जरा ब्लॉग वगैरे एडिट करते, काही व्हिडिओज त्यांना व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे, तर आता ते काम करते. झोप तर लई येते पण पहिले हे काम करते. आणि उन्हामुळं मी असं काहीतरी पांघरून आले. आता मस्त झोप झाली आणि त्यात लाईट पण नव्हती. एवढ्या गरमाटात मी झोपले कारण सुनीलने मला वहिनी हवा घातली आणि लाईट आलेली होती वाटतं, पण मला थोडंसं लेट कळलं. जेव्हा जाग आली तेव्हा करावं लागलं. लाईव्ह नाही. काही बी सांगते का, मला नाही पाहिजे. फोर मारला पाहिजे. लय भारी खेळतो दादू. झाला का मग तुला समजेल, सांगाल बरं का किती मोठा प्लेअर होता तो. नका सांगू काका, मला नाही पाहिजे. ते धोनीच्या त्यांचं मॅच नको लागू पप्पाच ऐकून. हा दादू आपल्या टीम मध्ये राहायचं मस्त. आपल्या टीम मध्ये राहायचं. हा दादू तो म्हणन मी मोठे होतात ते रिटायर झालेले राहतील. विराट कोहली व्हायला राहील तोवर, पण तोवर आपण त्याचे रेकॉर्ड तुला बघायला भेटतील. काका दाखवतील. काकाकडे वय आणून दिली जाईल. टकलू. तर कान्हा, दीदी आणि सुनील आणि दादा ते गेले आमच्या गावातच, म्हणजे दादांचे फ्रेंड आहेत तर तिथे गेले. तर आज सकाळी जरा मी पुरणपोळी वगैरे खाल्ली, त्यामुळं आत्ता संध्याकाळी थोडंसं लाईट बनवायचं आहे. तर मस्त भेंडीची भाजी आणि चपाती बनवायची. तर आता भेंडी कट करते आणि मी नाही गेले. का ना तर इतका चिवचिवाडा करीत होता ना, असं पुढं जाऊन माझ्याकडे कोण हसत होता, कारण त्याला दुसऱ्याला चिडवायचं असलं ना तो लय भारी चिडवू शकतो. लय मस्त बातात. तर चला आता मी घेते पटपट आवडून. तर मस्तपैकी भेंडी चिरून घेतली आहे आणि मी आज भेंडी जरा वेगळ्या पद्धतीने करते. आत्या बोलले की शेंगदाणे आणि मिरची आपण जशी हिरवी मिरची बनवतो ना, अशी कोरडी हिरवी मिरची म्हणजे अशी, तर तशी आधी मिक्सरमधून फिरून घे आणि ही मिरची चांगली परतून घे आणि मग त्याच्यात भेंडी परतवायला टाक. आता बघू कशी लागते. मला तर वाटते चांगली लागेल. ही मिरची आधी चांगली परतून घ्यावं लागेल, कारण ओलसर राहते ना हिरवी मिरची, त्याने पाणी सुटेल. त्यामुळे ती जरा कोरडी परतून घेते, कोरडी होईपर्यंत, आणि मग भेंडी टाकते. बाबडी ओय बाबडी बाबडी. त्याला आता रिवा बसली ना खुर्चीत, त्याला मी बसायचं असं. हा गाडीवर बसायचं, गाडीवर बसायचं. बा म्हणजे बसायचं. बसा बसा. पीप आपण भुरभुर करू. बुर्र बुर्र. आजी संग बोल रे. बरं आजी संग. आजी बाई फोनवर तर कोणा संगच बोलत नाही. आता मामा ते फोन करते तिकडे, त्यांच्याकडे पाहत नाही. आम्ही फोन करायचो तिकडं होतो तेव्हा आमच्याकडे पाहत नव्हतं. लय भाव खातो. बुर्र पिपीप. तू म्हण पिपीप. गाडीवर बसले ना त्याला कळतंय आता पुढे चालली पाहिजे गाडी, म्हणून. हा झाली का गाडी चालू? हा बाय बाय बाय. जा. मामा नेणारच नाही, इथंच बसणार. बाय. मी नाही बसणार. त्याला कळलंय गाडी चालू नाही केली यांनी. अरे बाय बाय. ही पॅक धरून बसली. बाय बाय बाय. गाडीवर बसवेल.